आयुष्यामध्ये काहीही करा पण लग्न करू नका असं म्हणत एका तरुणानं लग्न झालेल्या माणसानं फाशी घेतली आहे आणि स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. आता त्यानं असं का केलं होतं, ही घटना नक्की काय आहे आणि तो इतका का वैतागलेला होता, हे सगळं बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमधून, आजच्या या भागामधून. तारीख आहे 2 सप्टेंबर 2024, वार होता सोमवार. ठिकाण आहे उत्तर प्रदेश राज्यातील अंकुर विहार या भागातील पोलीस स्टेशन. आता त्या अंतर्गत येणारं DLF कॉलनी आहे. या भागामध्ये एका व्यक्तीनं राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आता या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये पडलेला होता किंवा लटकलेला होता. पोलिसांनी ती बॉडी खाली उतरवली. तपासाला सुरुवात झाली. आता मयत व्यक्तीचं नाव जे होतं ते होतं जगजित सिंग राणा. वय वर्ष साधारण 38-40च्या आसपासचं होतं. आता घटनास्थळी पोलिसांना त्याचा मोबाईल सापडला होता आणि पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला, बॉडी ताब्यात घेतली, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता सुरुवातीला हे प्रकरण हे आत्महत्या असावी असं स्पष्ट दिसत होतं, कारण ते फाशी घेतलेलं वगैरे दिसत होतं. मात्र याच्या पाठीमागचं कारण काय आहे याचा तपास सुरू झालेला होता. आता तपास करत असताना पोलिसांनी जगजित सिंग राणा यांचा मोबाईल तपासलेला होता आणि यावेळेस मात्र धक्का बसला, कारण आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले 2 व्हिडिओ या ठिकाणी सापडलेले होते. आता या व्हिडिओमधून काही धक्कादायक खुलासेसुद्धा पुढं आलेले होते. तर मयत व्यक्तीनं आपल्या सासरच्या लोकांचं आणि पत्नीचं याच्यामध्ये नाव घेतलेलं होतं आणि बुलंदशहरमधील खुर्जा हा जो भाग आहे त्या ग्रामीण भागात, त्या परिसरामध्ये रुब्बास पंचगाई या भागामध्ये त्याची सासरवाडी आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून याचा सगळा उल्लेख तिथं आलेला होता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी मयत व्यक्तीची पत्नी, त्या पत्नीच्या माहेरची मंडळी यांना ताब्यात घेतलं. आणि आता नक्की हे प्रकरण काय घडलं होतं, तर बुलंदशहर या ठिकाणचं नरसैना हा भाग आहे, त्या ठिकाणचं सफदलपूर हे गाव आहे. या गावामध्ये राहणारा हा जगजित सिंग राणा आहे आणि तिथंच त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे गुडिया. अशा पद्धतीनं या दोघांचा संसार चालू आहे. आता जगजित सिंग राणा जो आहे तो औषध पुरवण्याचं काम करतो आहे, त्याचा व्यवसाय तो करतो आहे आणि त्याच्या कुटुंबावरती, म्हणजे त्याचं कुटुंब या उत्पन्नावरती चालतं आहे. मात्र काही दिवसापासून पती जो आहे तो बुलंदशहर सोडून गाझियाबाद या ठिकाणच्या एका फ्लॅटमध्ये राहायला आला होता. भाड्यानं एकटाच तो राहत होता. आता असं नेमकं काय घडलं होतं की हा पती जो आहे त्यानं टोकाचं पाऊल उचललेलं होतं आणि त्यानंतर त्यानं आत्महत्या केलेली होती. तर त्यानं 2 व्हिडिओ बनवून ठेवले होते आणि ते व्हिडिओ त्यानं आपल्या जवळच्या 12 लोकांना पाठवले होते, 12 लोकांना सेंड केले होते. आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं ते बघू. तर हे 2 व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ आत्महत्येच्या काही वेळापूर्वी रेकॉर्ड केलेले होते आणि याच्यामध्ये त्यानं सांगितलं होतं की मी पूर्णपणे शुद्धीमध्ये हे सगळं करतो आहे, हे सगळं बोलतो आहे. आणि पत्नी, म्हणजे त्याच्या सासरची मंडळी यांच्या रोजच्या छळाला कंटाळून हा स्वतःचं जीवन संपवतो आहे आणि त्यांचा छळ असह्य झालेला आहे अशा पद्धतीनं. आणि त्याला भीती वाटते, म्हणजे तो म्हणतो की सासरच्या लोकांमुळे माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्या भीतीमध्ये मी जगण्यापेक्षा मी आत्महत्या करतो आहे. आणि दुनिया में कुछ भी कर लेना पर शादी मत करना, आयुष्यात जे हवं ते करा पण लग्न कधीच करू नका, अशा पद्धतीने सुद्धा तो म्हणतो आहे. आणि त्याच्या मालमत्तेबद्दल जेव्हा तो व्हिडिओमध्ये बोलतो तेव्हा सांगतो की त्याच्या मालमत्तेमध्ये कोणालाही वाटा देऊ नका आणि त्या लोकांचं तोंडही त्याला बघायचं नाही किंवा हा मेल्यानंतर, ह्याच्या मृत्यूनंतर ह्याचं तोंडही त्यांना दाखवू नये, अशा पद्धतीची शेवटची इच्छा त्यानं व्यक्त केली. आणि त्याचबरोबर त्याच्या मृतदेहावरती पोलिसांनीच अंत्यसंस्कार करावेत आणि पैसा संपत्ती ही पत्नी किंवा कोणालाही देऊ नये, अशा पद्धतीनं त्यानं ते सांगितलेलं आहे आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली, जीवन संपवलेलं आहे. आता ज्यावेळी ह्यानं फाशी घेतली आणि शेजारी पाजारी काहीतरी कामानिमित्त तिकडं आले, त्यावेळेस त्यांना ते कळलं की घरामध्ये हा पंख्याला लटकलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस आले, बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमला पाठवलं, पंचनामा केला आणि ज्यावेळेस हे अधिक माहिती काढली त्यावेळेस ही बाब समोर आलेली होती. नवरा बायकोमध्ये प्रचंड भांडण होत होतं, कडाक्याचं भांडण होत होतं. दोघं वेगवेगळे राहत होते. महिला जे काय सांगतील ते खरंच मानलं जातं आणि पुरुष जे काय सांगतात
त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही आणि कायद्याची बाजूसुद्धा म्हणजे काही लक्षात घ्या, काही महिला ह्या कायद्याचा गैरवापर करतात आणि आपल्याच लोकांना त्या त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आणि याच्यामध्ये अनेकदा पती आणि पत्नीमधल्या भांडणामध्ये बायकोच्या आईचा किंवा त्या माहेरच्या लोकांचा प्रचंड मोठा हात असतो, त्यांची प्रचंड मोठी फूस असते आणि बहुतेक मुलींचे संसार तिच्या माहेरच्या लोकांनीच उद्ध्वस्त केलेले आहेत, असं काही लोकांचं मत आहे, माझं नाही. अशा पद्धतीनं घटना पण समोर येतात आणि याचाच वाईट अनुभव त्या पतीला येत होता आणि त्याच्यामध्येच मग यांच्या वादामध्ये हे सगळं चाललेलं होतं. त्यातच त्याला बायकोवरती संशय पण होता की तिचं म्हणजे वागणं जे आहे ते योग्य नाही आहे, बरोबर नाही आहे आणि त्याला जी मुलं झाली होती तर ती मुलंसुद्धा त्याची आहेत असं त्याला वाटत नव्हतं आणि ही लोकं घात करतील असंही त्याला वाटत होतं आणि त्यामुळे त्यानं हा शेवटचा निर्णय घेतला होता, आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला होता. म्हणजे एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचते, या निर्णयापर्यंत पोहोचते, याचा अर्थ ती किती त्रासलेली असेल हे या घटनेतनं समोर येतं. तर आता याच्यातून आपल्याला काय धडा मिळतो आणि अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.